एका गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. तो अत्यंत मेहनती होता. पहाटे उठून शेतात जाई, दिवसभर कष्ट करी आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करी. पण त्याचा मुलगा श्याम मात्र खूप आळशी होता. उशिरा उठणे, वेळ वाया घालवणे आणि काम टाळणे ही त्याची सवय होती. रामू एकदा त्याला समजत असे, बाळा, कष्टाशिवाय यश मिळत नाही. आज मेहनत नाही केली तर उद्या सुख मिळेल. पण श्याम त्याकडे दुर्लक्ष करत असे. एके दिवशी रामूने श्यामूला एक प्रयोग करून दाखवायचे ठरवले. त्याने शेतात 2 रोप लावली. एका रोपाला दररोज पाणी घातले, खत दिले आणि त्याची काळजी घेतली. दुसरे रोप तसेच सोडून दिले. काही दिवसांनी पहिले रोप हिरवेगार झाले, वाढले, त्याला सुंदर फुले आली. दुसरे रोप मात्र कोमेजून गेले. रामूने श्यामला जवळ बोलविले आणि म्हणाला, बघ, ज्या रोपाची काळजी घेतली ते फुलले, ज्याकडे दुर्लक्ष केले ते सुकले. माणसाचे जीवनही असेच असते. मेहनत, सातत्य आणि शिस्त असेल तर प्रगती होते. आळस असेल तर क्षमता असूनही माणूस मागे पडतो. वडिलांचे शब्द श्यामच्या मनाला भिडले. त्या दिवसापासून त्याने आळस सोडला. तो वडिलांसोबत शेतात जाऊ लागला, काम शिकू लागला आणि अभ्यासातही लक्ष देऊ लागला. काही वर्षांनी श्याम गावातील यशस्वी शेतकरी बनला. तो नेहमी म्हणत असे, माझ्या वडिलांनी मला संपत्तीपेक्षा मेहनतीचे महत्त्व दिले. मेहनत हीच खरी संपत्ती आहे. आळस माणसाला मागे नेतो. मेहनत, सातत्य आणि शिस्त यशाचा मार्ग दाखवतात.